नमस्कार शेतकरी बांधवांनो. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या घडीच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या घेऊन आलो आहे. शेतीपासून राजकारणापर्यंत काय घडतंय राज्यात, जाणून घेऊया सविस्तर. मोठी बातमी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार. शेतकरी मित्रांनो, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती कर्जमाफीची घोषणा आता अगदी जवळ आली आहे. बजेट धमाका. येत्या 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार मोठी कर्जमाफी जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. कोणाला मिळणार लाभ? जून 2025 पर्यंत ज्यांचे कर्ज थकीत आहे अशा साधारण 74,000 शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला मिळाल्या आहेत. 6 मार्चला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. राजकीय खळबळ. मंत्रालयातील फाईल प्रकरणाचा धुरळा. राजकारणात सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे मंत्रालयात झालेला फाईल स्वाक्षऱ्यांचा पाऊस. काय आहे भानगड? दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाच्या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या 72 तासात मंत्रालयातील विविध विभागांच्या 75 महत्त्वाच्या फाईल्सवर घाईघाईने सह्या झाल्या आहेत. विरोधकांचा आरोप, विरोधकांनी हा मोठा फाईल घोटाळा असल्याचे म्हटले आहे. एवढ्या घाईत आणि शोककाळात या फाईल्स का मंजूर केल्या, असा सवाल विचारला जात आहे. मुख्यमंत्र्यांचा दणका. या वाढत्या वादामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुर्तास या सर्व 75 फाईल्सच्या अंमलबजावणीला स्टे म्हणजेच स्थगिती दिला आहे. आता याची सखोल चौकशी होणार आहे. अधिवेशनाचे बिगुल वाजले. महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून मुंबईत रंगणार आहे. 25 मार्चपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात शेती, पाणी आणि वीज या प्रश्नांवर मोठे निर्णय अपेक्षित आहेत. यावर्षी अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत, कारण अर्थमंत्रीपद सध्या त्यांच्याकडेच आहे. जाता जाता महत्त्वाची टेप. शेतकरी बांधवांनो, PM किसानचा 22वा हप्ता होळीपूर्वी जमा होणार आहे. पण जर तुमचे KYC पूर्ण नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे आजच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन आपले KYC तपासून घ्या. शेतीविषयक अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आमच्याशी जोडून रहा. धन्यवाद.